कोपरगाव शहरातील अवाजवी घरपट्टी वाढ निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 2 दिवसांपासून करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला आखरी यश आले आहे। नगर परिषद प्रशासनाने येणाऱ्या सर्वसाधारण सभेपर्यंत वाढीव घरपट्टी वाटप प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार टाकणारी घरपट्टी वाढ मागे घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वसाधारण सभेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत वाढीव घरपट्टीची बिले वितरित केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। यावेळी उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल, कर विभागाचे धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। नागरिकांच्या हितासाठी अवाजवी घरपट्टी वाढ रद्द अथवा स्थगित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात ठाम भूमिका घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। प्रशासनाने वाढीव घरपट्टी वाटप प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। आंदोलनाला यश आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। या निर्णयामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून घरपट्टी वाढीच्या प्रश्नावर आता सर्वसाधारण सभेतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। साठी कालपासून बसलो, आज आम्हाला खऱ्या अर्थाने यश आलं की जी पुढची प्रक्रिया जी करणार होती नगरपालिका ती स्थगित करण्यात आली घरपट्टी वाढीची। आणि दुसरा एक विषय होता की ढाप्यांचा जो विषय होता, 750 ढापे कोपरगाव शहरामध्ये लागले, त्याविषयी जे काही संबंधित जे काही नगरपालिकेकडे अहवाल आहे तो आम्ही मागितला आहे, तो ते आणून देत आहे। आणि 2 महिन्याची पाणी कोपरगावला राहायला पाहिजे होतं, 1 महिन्यातच संपलं। ते कसं संपलं त्या संदर्भात संबंधित डिपार्टमेंट करून त्याचे पत्र आहे ते आम्हाला ते आणून देत आहे। त्यामुळे आज या कार्य आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे काही आंदोलन होतं याला यश झालेलं आहे। आणि कोपरगाव शहरामध्ये जी काही करवाढ होत होती त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। 25 तारखेला कोपरगाव नगरपालिकेची जी जनरल मीटिंग आहे त्या जनरल मीटिंग मध्ये हा विषय आहे घरपट्टी वाढी संदर्भातचा। त्यासाठी आम्ही आमच्या पार्टीचे जेवढे नगरसेवक आहेत ते कोपरगाव शहरातील नागरिकांचा विचार करतील आणि नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतील, एवढंच तुम्हाला याविषयी सांगतो। मी कोपरगाव शहराच्या नागरिकांसाठी मान्य कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हा दुसरा दिवस होता आमच्या आंदोलनाचा। त्या ठिकाणी आता पापडीवाल साहेब नगरपालिकेचा स्टाफ त्या ठिकाणी आम्हाला भेटण्यासाठी आला आणि आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी एक पत्र दिलं आणि त्यांनी या ठिकाणी ते कबूल केलं का ज्या नोटिसा आता ते वाटताय त्या नोटिसा त्यांनी आजपासून त्या ठिकाणी त्या स्थगित करणार आहे। आणि जो जनरल बोर्डचा विषय, जनरल बोर्ड मध्ये हा विषय आहे, जनरल बोर्ड मध्ये जो विषय जे ठरल त्यानुसार त्या पुढे ती कारवाई करण्यात येईल। आणि मी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी कोपरगाव शहराला सांगू इच्छितो का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक का ह्याच भूमिकेमध्ये राहणार आहे का कुठल्याही पद्धतीची घरपट्टी या ठिकाणी वाढू नये, त्याच्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करणार आहे। येत्या 25 तारखेला जनरल बोर्डची मीटिंग आहे, या कर संदर्भात आपण आवाज उठवणार? 100%। आज आपण तुम्हाला बघितलं असेल का जे पापडीवाल साहेबांनी आम्हाला सांगितलं का ज्या नोटिसा ते वाटत होते आतापर्यंत 9 ते 10,000 नोटिसा कोपरगाव शहरात वाटलेल्या आहे। ऑलरेडी 20,000 प्रॉपर्टी आहे कोपरगाव शहरामध्ये, 10,000 प्रॉपर्टी त्यांना वाटायच्या बाकी आहे अजून। त्या सगळ्या नोटिसा आजपासून कोपरगाव नगरपालिका या ठिकाणी थांबवणार आहे, त्याला स्थगिती केलेली त्यांनी।